हो, मग आम्ही प्रत्येक क्षणाला भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे, त्याचं भजन केलं पाहिजे बाबा. अहो, भाव होता माझ्या शबरी मातेचा. एके दिवशी आपल्या गुरुवरांनी सांगितलं, मातंग ऋषी म्हणतात, अगं म्हटलं शबरी, मी लांबच्या प्रवासाला जाणार आहे. माझ्या शबरी मातेला काही कळलं नाही हो. पुन्हा मातंग ऋषी म्हणतात, पुन्हा गुरुदेव म्हणतात, अगं म्हटलं शबरी, मी इतक्या लांबच्या प्रवासाला जाणार आहे ना, माघारी परत मात्र कधीच येणार नाही. माझ्या शबरी मातेला कळून चुकलं, माझे गुरुदेव मला कायमसाठी सोडून चाललेत म्हणून. शबरी मातेनं विनंती केली गुरुदेवाला, म्हटले गुरुदेवा, मला सुद्धा तुमच्या सोबत घेऊन चला हो, मी एकटी करणार तरी काही या ठिकाणी. तेव्हा मातंग ऋषी म्हणतात, अगं म्हटले शबरी, मी गेल्यानंतर तू याच आश्रमात थांब आणि तू फक्त एकच कर. या ठिकाणी थांबली असता तुला फक्त एकच काम करायचं आहे, एकच नित्याचा नेम कर जीवनामध्ये. अखंड त्या रामनामाचं चिंतन कर, कारण त्या रामनामामध्ये एवढी मोठी ताकद आहे, तर भगवंत एक ना एक दिवस तुझ्या भेटीसाठी नक्कीच येतील. गुरुदेव निघून गेले. शबरी मातेनं आपल्या गुरुदेवांवर विश्वास होता, निष्ठा होती, श्रद्धा होती, भाव होता, आणि मात्र शबरी मातेचं अखंड त्या भगवंताचं नामचिंतन चालू होतं महाराज. एवढंच नाही हो, माझ्या शबरी मातेचा रोजचा नित्याचा नेम होता जीवनामध्ये. रोज आपल्या केसांनी अंगण झाडायची, रोज बागेत जायची, फुलं तोडून आणायची आणि आपल्या अंगणात पसरून ठेवायची. कारण मला सांगा हो, देव कोणत्या दिवशी येईल आहे का भरोसा. आणि अंगण सजवत असताना, अंगण झाडत असताना गोड भजन गात होती माझी शबरी माता. मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे, राम आएंगे, राम आएंगे, आएंगे राम आएंगे. मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे, राम आएंगे, राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, मीठे मीठे उन्हें भजन सुनाऊंगी, मेरे जन्मों के सारे पाप मिट जाएंगे, राम आएंगे. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का शबरी की कुटिया का पावन होगा. आएंगे राम जी तो आसन पे बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. साथ लक्ष्मण जी का वन होगा, मेरे प्यारे नयनों का दर्शन होगा. जब मेरे राम जी का शबरी की कुटिया का पावन आणि माझी शबरी माता कशी गोड भजन गायची हो. अखंड रामनामाचे चिंतन चालू असताना, आणि एके दिवशी झालं काय, शबरी मातेला ध्यास लागला होता कोणाचा, माझे प्रभू येतील, माझे रघुनंदन येतील, माझा राम येईल, असा ध्यास लागलेला होता. चित्त मात्र आणि भगवंताच्या नामाशी एक रूप झालेलं असता. आणि एके दिवशी वनात असताना भगवान रामप्रभू लक्ष्मणाला म्हणतात, अरे म्हटले लक्ष्मणा, आपल्याला आपल्या मातेला भेटण्यासाठी जायचं आहे. लक्ष्मण दादा म्हणतात, अरे म्हटले दादा, आपल्याला 3 माता आहेत, 3 मातांपैकी नेमकं कोणत्या मातेला भेटायचं आहे.
आणि त्यावेळेला भगवान रामप्रभू म्हणतात, अरे लक्ष्मणा, त्यांनी फक्त आपले 14 वर्ष वाट पाहिली, परंतु अनेक वर्ष झाली आणि त्या ठिकाणी माझी शबरी माता अरे तुझी आणि माझी वाट बघत आहे. आपण चल शबरी मातेच्या आश्रमात जाऊया. आणि खरोखर महाराज भगवान रामप्रभू लक्ष्मणासहित माझ्या शबरी मातेच्या आश्रमात आले असता जसं माझ्या शबरी मातेनं बघितलं आणि झालं काय, आपलं देह बाण विसरला शबरी माता. देवाचं स्वरूप पाहिल्यानंतर काय अवस्था झाली माझ्या शबरी मातेची. शबरी आई म्हणतात, देवाला म्हटले, प्रभू जोपर्यंत तुम्ही आले नव्हते ना तोपर्यंत माझ्या मनात होतं मी माझ्या देवासाठी, माझ्या प्रभूसाठी मी असं करेन तसं करेन, परंतु हे परमात्मा आज तुम्ही माझ्या डोळ्यासमोर असताना आज मला काही सुचत नाही. मी तुमच्यासाठी आता काय करावं काय नको करावं. याला कारण हरीने माझे हरिले चित्त, ओ हरीने माझे हरिले चित्त, हरीने माझे हरिले चित्त, ओ हरीने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त. पारविता विसरले, पारविता विसरले, हे बारावीत विसरले, आता कैसे जाऊ घरा, ओ आता कैसे जाऊ घरा, आता कैसे जाऊ घरा, ओ आता कैसे जाऊ घरा. आता कैसे जाऊ घरा, आता कैसे जाऊ घरा, आता कैसे जाऊ घरा, आता कैसे जाऊ घरा. हो. आणि चित्त कोणाशी एकरूप झालं होतं माझ्या शबरी मातेचं, देवाशी महाराज. आणि म्हणून परमार्थ करीत असताना तुम्हा आपल्याला स्वतःच्या देहाचा देखील विसर पडायला पाहिजे. हो, अरे त्या भगवंताचं नामचिंतन करत असताना आपण स्वतःला विसरलो पाहिजे. कारण तुकोबाराय एका ठिकाणी वर्णन करतात, हो, कैयाशी दाशा येईल माझ्या अंगा, चित्त पांडुरंगा, चित्त पांडुरंगा जुरत सो, कैयाशी दाशा येईल माझ्या अंगा. कोणती दशा? हो, तुका म्हणे आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाळी मज, विठ्ठल विठ्ठल, तुकोबाराय देवाला म्हणतात, हे देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाळी मज. जोपर्यंत देहाचा विसर पडत नाही आणि तोपर्यंत आम्ही त्या भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी भगवान रामप्रभू म्हणतात, म्हटले आई जे काय केलं आतापर्यंत तूच केलं, आता जे काय करायचं ना ते मात्र मला करू दे. आणि त्या ठिकाणी झालं असं महाराज, अरे काय त्या नामाची ताकद, काय त्या नामाची पावर. माझ्या शबरी मातेचे चरण धुतले माझ्या भगवान रामप्रभूंनी आणि मात्र तीर्थ म्हणून प्राशन केलं. एवढंच नाही हो, शबरी मातेनं आपला प्राण सोडला आणि त्या शबरीची आत्मज्योत माझ्या भगवंतानं आपल्या ज्योतीमध्ये समाविष्ट करून घेतले. असा भाव होता माझ्या शबरी मातेचा. मग महाराज मला सांगा, हो तुम्ही आपण सुद्धा भगवंताचं नामचिंतन कसं केलं पाहिजे. गोविंदासने गोविंद सिंहने गोविंद त्यामणी बैसला असे, किंवा तुकोबाराय म्हणतात, माझी मजा झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असे किंवा लागला असे. आणि त्या ठिकाणी मग भाव असायला पाहिजे, निष्ठावंत भाव, भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुको नये. आणि त्या ठिकाणी निष्ठा होती माझ्या नामदेवरायांची. म्हणून नामदेवराय म्हणतात, हे देवा या देहाची मला फिकीर नाही, परंतु तुझ्या ठिकाणी माझा भाव कसा असू दे, पांडुरंगी दृढ भाव.
आणि एवढंच नाही रे परमात्मा, मी तुझी शपथ घेऊन सांगतो का तुझ्या चरणांचा सुद्धा मी केव्हाही त्याग करणार नाही. तुझे जे चरण आहेत ना परमात्मा, माझ्या हृदयामध्ये मी कायमस्वरूपी आणि माझ्या हृदयात मात्र धरून ठेवीन. त्याचं वर्णन माझे नामदेव राय अभंगाच्या दुसऱ्या चरणात. चरणन सोडी सर्वथा, चरणन सोडी सर्वथा, चरणन सोडी सर्वथा, चरणन सोडी सर्वथा. चरण सोडी सर्वथा, 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 चरण सोडी चरणन सोडी सर्वथा, चरणन सोडी सर्वथा, चरणन सोडी सर्वथा, चरणन सोडी सर्वथा, चरणन सोडी सर्वथा. आन तुझी पंढरीनाथ, आन तुझी पंढरीनाथ, आन तुझी पंढरीनाथ, चरणन सोडी सर्वथा, चरणन सोडी सर्वथा, चरणन सोडी सर्वथा, चरणन सोडी सर्वथा. आन तुझी पंढरीनाथ, आन तुझी पंढरीनाथ, आन तुझी पंढरीनाथ, चरणन सोडी सर्वथा, चरण सोडी सर्वथा, चरण सोडी सर्वथा, चरण सोडी सर्वथा. नामदेवराय म्हणतात, देवा मी तुझ्या चरणांचा केव्हाही त्याग करणार नाही. आण तुझी पंढरीनाथ, आण म्हणजे शपथ घेतली नामदेवरायांनी. कारण देवाच्या चरणाजवळ खरं सुख आहे माई बाप. अरे तुम्हाला सुख पाहिजे असेल ना तर काय करा, नक्कीच मात्र एकदा माझ्या पंढरीचे पांडुरंग परमात्माच्या चरणावर डोकं टेकवा. आणि म्हणून नामदेवराय म्हणतात, चरण न सोडी सर्वथा, आण तुझी पंढरीनाथा. तर महाराज, देवाच्या चरणाजवळ खऱ्या सुखाची प्राप्ती आहे. म्हणून सर्व संतांना देवाचे चरण अतिप्रिय आहेत बरं का. बघा, समुद्र मंथन झालं त्यावेळेला 14 रत्न बाहेर पडले. किती? 14 रत्न बाहेर पडली. आणि त्या ठिकाणी लक्ष्मी माता सुद्धा आली हो, वरमाला घेऊन. लक्ष्मी निघाली, हातामध्ये वरमाला आहे. एका बाजूला देव आहेत, एका बाजूला दानव आहेत. आता वरमाला हातात असल्यावर लक्ष्मी आई काय करतील? आलीला नगटी समीप नवरा घेऊनिया वागरा. विश्वेश 15 लग्न प्रवर्तते समय सावधान. जमलेली सर्व मंडळी भोजनाला भंडाऱ्याला शेवटच्या दिवशी या बरं का. ऐका, लक्ष्मी मातेच्या हातामध्ये वरमाला होती आणि जशा मात्र समुद्रातून निघाल्या, आता देवदानवांच्या सभेमध्ये आपण कोणाला वरावं हा प्रश्न माझ्या लक्ष्मी मातेला पडला हो. आणि त्या देवदानवांच्या सभेमध्ये सर्वांना निहाळीत असता माझ्या लक्ष्मी माता सरळ गेल्या, निघून गेल्या. आणि गेल्या असता माझ्या देवाच्या चरणाजवळ लक्ष्मी माता स्थिर झाल्या. देवाचे चरण धरले. आपण रोज म्हणतो
पाय लक्ष्मीच्या हाती, लक्ष्मीच्या हाती पाय लक्ष्मीच्या हाती, लक्ष्मीच्या हाती यावे का पुढते, यावे का पुढते, यावे का पुढते आनावा तो हरी, वेगी आनावा तो हरी, वेगी आनावा तो हरी, वेगी आनावा तो हरी, आनावा तो हरी, वेगी आनावा तो हरी, आनावा तो हरी. हो. आणि त्या ठिकाणी माझ्या लक्ष्मीमातेने देवाच्या गड्यामध्ये वरमाला टाकल्या आणि देवाच्या चरणाजवळ स्थिर झाल्या. का तर त्या देवाच्या चरणाजवळ खरं सुख आहे महाराज. म्हणून तुकोबाऱ्या म्हणतात, तुका म्हणे काही न मागवानिक, तुझे पायी सुख सर्व आहे. किंवा महाराज म्हणतात, आता कोठे धावे मन, तुझे चरण देखलिया, बाग गेला शीन गेला, अवघा झाला आनंदू. म्हणून संत महात्मे देवाला म्हणतात, हे परमात्मा, आम्ही जरी पुन्हा जन्माला आलो ना तर आम्ही काय करू, घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. विठ्ठल विठ्ठल बघ महाराज, असे असणारे देवाचे चरण आणि त्या चरणांजवळ खरं सुख आहे हो. परंतु आम्ही सुख शोधतो संसारामध्ये. बरं, या संसारामध्ये खरं सुख आहे का? बघा, आमच्या खानदेश रत्न बहिणाबाई म्हणतात, हो अरे संसार संसार जसा तवा चुलीवर, आधी हाताले चटका मग मिळते भाकर. महाराज, या संसारामध्ये असे कितीतरी चटके घ्यावे लागतात, तेव्हा जाऊन तीळ मात्र सुखाची प्राप्ती होते. चला पुढे. बहिणाबाई म्हणतात, अरे संसार संसार जसं का बशीचं घर, बशी बशे आरामशीर, बशी बशे आरामशीर, कप पिरे घर घर. बाकी बशांना कळालं बरं का, बाकी कपांना नाही कळालं कोणती बशी. जीवरूपी बशी आणि जीवरूपी कप. महिला मंडळ तुम्हाला विचारते, आम्ही गरम गरम चहा घेतो, कप बशीमध्ये पहिला चटका कोणाला? कपालाच घ्यावा लागतो, हळूच कन बशीमध्ये. म्हणून बहिणाबाई म्हणतात, बशीला अजिबात टेन्शन, बशी बशी आरामशीर, कप पिरे घर घर. कपाचा जरी कान गेला महाराज कान, तरी त्या कपाला सुटका नाही. तिखभर लोसनभर चटणीभर मीठभर त्या कपाची काय सुटका होत. कारण आमचे संत महात्मे म्हणतात, अरे बाबांनो, आज संसार प्रपंच कसा आहे बाबा, प्रपंच बावरा. अरे पिरात से घर घरानी साखळ बांधा रे, भक्तीची नारायण नामाची साखळ बांधा रे, भक्तीची नारायण नामाची सागर बांधा रे, भक्तीची नारायण नामाची सागर बांधा रे, भक्तीची नारायण नामाची साखळ बांधा रे, भक्तीची नारायण नामाची साखळ बांधा रे, भक्तीची नारायण नामाची सागर बांधा रे, भक्तीची नारायण नामाची सागर बांधा रे. प्रपंच बवरा. अरे फिरत से घर घराने सांगड बांधा रे. बरं, महिला मंडळ तुम्हाला विचारते, बवरा त्याचा त्याचा फिरतो. बवऱ्याला कोण फिरवतं? दोरीशिवाय बवरा काय फिरत? मग किती फिरवते दोरी त्या बवऱ्याला? तेल आणा, साखर आणा, साबुदाणा आणा, शेंगदाणा आणा, आणा मध्ये भाऊ कानाचा. असा प्रपंच बवरा. अरे फिरत से घर घराने सांगड बांधा रे. म्हणून आमचे संत महात्मे म्हणतात, अरे बाबांनो, तुम्हाला जरी या संसार प्रपंचातून तुमची सुटका करून घ्यायची असेल ना, म्हणजे संसार सोडून द्या असं म्हणणं नाही. त्या संसारामध्ये राहून तुम्ही आपण जर त्या भगवंताच्या नामाची, त्या नारायणाच्या नामाची जर जोड करून घेतली तर नक्कीच मात्र तुमचा आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून असं असणार सुख आणि त्या माझ्या भगवंताच्या चरणाजवळ आहे. विठ्ठल विठ्ठल अहो, अशी पंढरीची दिंडी जात होती माझ्या कानोपात्रेच्या दारावरून. आणि त्या पंढरीच्या दिंडीमधून अभंग चाललेला होता.
उदंड पाहिले उदंड ऐकिले, उदंड पाहिले उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे, ऐसे चंद्रभागा ऐसे भीमा तीरा, ऐसे चंद्रभागा ऐसे भीमा तीरा, ऐसा विटेवारी देवा कोठे, ऐसा विटेवारी देवा कोठे, ऐसे चंद्रभागा ऐसे भीमा तीरा. आवाज गेला माझ्या कानोपात्राच्या कानावर. जसा आवाज गेला हो, माझी कानोपात्रा म्हणते, अरे ज्या देवाच्या नामामध्ये इतका गोडवा आहे, तर प्रत्यक्ष तो विटेवर उभा असलेला भगवान परमात्मा तो किती गोड असेल. आणि माझी कानोपात्रानं काय केलं हो, आपल्या आईला न सांगता त्या पंढरीच्या दिंडीत, त्या पंढरीच्या वारीत मात्र निघून गेले. 3 दिवस झाले माघारी घरी आली. आणि घरी आली असता आपल्या आईनं विचारलं, अगं म्हटले कानोपात्रा, गेल्या 3 दिवसापासून कुठं गेली होतीस. माझी कानोपात्रा म्हणते, अगं आई, मी त्या पंढरपूरला गेली होती ग, पंढरीची दिंडी गेली, वारी गेली, त्या दिंडीत मात्र मी निघून गेली, मला राहवलं गेलं नाही. कारण त्या देवाच्या नामात जेवढा गोडवा आहे ना, तेवढाच गोड माझा विटेवर असणारा भगवंत तेवढाच गोड आहे. आणि त्या ठिकाणी कानोपात्राची आई म्हणते, अगं म्हटले कारटी, आपला व्यवसाय काय, आपलं काम काय, आणि तू खुशाल त्या पंढरीच्या वारीला गेलीस. अगं तुला कुठून सुचलं पंढरपूर, कुठून सुचला तो देव, काय गेली होतीस. कानोपात्रा म्हणते, अगं आई, अगं तुला काय वर्णन करावं माझ्या देवाचं, विटेवर असलेला परमात्मा, अगं काय त्याचं स्वरूप आणि काय त्याचं रूपाचं मी तुझ्या समोर वर्णन करावं आई. कानोपात्राची आई म्हणते, अगं म्हटले कारटी, तू आता बिघडून गेली, आता माझ्या कुठल्याच कामाची राहिली नाही. आणि म्हणून कठोर निर्णय घेतला तिच्या आईनं, तू बिघडून गेली म्हटले, आता मी एक काम करेल, एखाद्या श्रीमंत राजाला मी तुला विकून टाकेल, मला भरपूर पैसे मिळतील. कानोपात्रा विनंती करते, आई मला सांग, देवाची भक्ती किंवा देवाची भक्ती, ती पंढरीची वारी, देवाची भक्ती करण्याचं काही पाप आहे का ग. अगं एवढा घोर कठोर निर्णय घेऊ नकोस आई. नाही ग, मी काय पाप केलं, मी असं कोणतं घोर पाप केलं, मी काय गुन्हा केला, तू मला विकण्यासाठी निघालीस ग आई. आई काय ऐकत नाही. एका श्रीमंत राजाला विकून टाकली कानोपात्रेला. विकून टाकले असता राजाच्या सैनिकाला घेण्यासाठी. आणि कानोपात्रा आपल्या आईला पुन्हा विनंती करते, आई अगं मी नक्कीच या सैनिकांसोबत जाईल, परंतु माझी शेवटची एकच इच्छा आहे, एकदा माझ्या त्या पंढरीचे पांडुरंग परमात्म्याला डोळे भरून त्याला मला पाहू दे ग आई. पुन्हा माझी कानोपात्रा आणि त्या पंढरीच्या वाटेनं चाललेली आहे. दोन्ही सैनिक दोन्ही बाजूने चालतायत, मध्यस्थी माझी कानोपात्रा चालते आणि मात्र देवाचा दावा करते, पांडुरंगा मी काय पाप केलेस रे परमात्मा, मी तुझ्या भेटीसाठी आले आणि हा काही एवढा मोठा गुन्हा झाला का. आणि देवाचा दावा करते. बघता बघता पुन्हा त्या पंढरपूरला पोहोचली. पंढरपूरला गेली असता जे दोन्ही सैनिक होते मंदिराच्या बाहेर थांबले. माझी कानोपात्रा देवाजवळ गेली, देवाचे चरण धरले आणि देवाचा दावा करते, नको देवराया अंत नको पावो, नको देव राया अंत नको पावो, प्राण हा सर्वता जाओ पाहे, प्राण हा सर्वता जाओ पाहे, नको देव राया अंत नको पाऊ. माझी कानोपात्राने देवाचे चरण धरले. देवाला म्हणते, हे परमात्मा जर तू आज माझ्यासाठी आला नाहीस रे भगवंता, तर मी माझा प्राण तुझ्या चरणावर सोडून देईल भगवंता.
हे देवा, आज माझ्या जीवनामध्ये फार मोठी परीक्षा आहे. जसा द्रौपदीसाठी धावला तसा आज माझ्यासाठी जर धावला ना परमात्मा, हे भगवंता, मला या सैनिकांसोबत जायचं नाही रे परमात्मा. तू लवकर माझ्यासाठी प्रकट हो, माझ्यासाठी लवकर ये हे भगवंता, नाहीतर मी तुझ्या चरणावर माझे प्राण सोडून देईल. झालं काय महाराज, माझ्या कानोपात्रानं खरोखर देवाच्या चरणावर आपला प्राण सोडून दिला हो. जे काही मंदिराच्या बाहेर सैनिक होते, सैनिक विचार करतात अजून कशी कानोपात्रा मंदिराच्या बाहेर येत नाहीत, आणि म्हणून आपण तिला बघितलं पाहिजे. कानोपात्राने आपला प्राण सोडला आणि झालं काय, मोकलोनी आस झाले उदास, कानोपात्रेस घेई हृदयात, नको देव राया अंत नको पाओ. आणि माझ्या भगवान परमात्म्यानं काय केलं, कानोपात्राची आत्मज्योत आपल्या ज्योतीमध्ये समाविष्ट करून घेतली. अहो, ते सैनिक आतमध्ये गेले, बघितलं तर काय, कानोपात्रा जिवंत नव्हती महाराज. देवाच्या चरणावर आपले प्राण सोडून दिले. का सोडून दिले, तर देवाच्या चरणाजवळच खरं सुख आहे. आजही तुम्ही पंढरपूरला गेलात, अहो माझ्या भगवान परमात्म्यानं आपल्या स्वतःच्या हातानं त्या कानोपात्राला मंदिराच्या बाहेर रोपलेले आहे. अगोदर कानोपात्राचं दर्शन केल्याशिवाय पुढे देवाचं दर्शन आपल्याला होत नाही. नुसता मी रोज भजन म्हणतो, भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. विठ्ठल 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 हो. आणि महाराज त्या ठिकाणी एक वैश्याची मुलगी भक्ती करून धन्य झाली. कानोपात्रेला देवानं मंदिरात जागा दिली. संत चोखोबा शेजारी आहे नामदेव पायारी. संत चोखोबा शेजारी आहे नामदेव पायारी. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. आणि महाराज असे असणारे देवाचे चरण नामदेवराय म्हणतात, चरण न सोडी सर्वता आण तुझी पंढरीनाथा. शपथ घेतली नामदेवरायांनी, जी शपथ घेतली ती पूर्ण करून दाखवली. तुम्ही आपण सुद्धा अरे बोललेल्या शब्दाच्या सत्यतेसाठी कोणी कंठीची शपथ घेतं, कोणी विद्येची शपथ घेतं, कोणी आपल्या आवडत्या व्यक्तीची शपथ घेतं. अरे तुम्ही आपण शपथा घेतो ना, पूर्ण करून दाखवत नाहीत. या ठिकाणी नामदेवराय म्हणतात, हे देवा, तुझ्या चरणांचा तर मी केव्हाही त्याग करणार नाही, परंतु हे भगवंता, हे पांडुरंगा, माझ्या वाचेनं तुझं मंगलात मंगल असणार नाम, त्या नामाचं मी अखंड चिंतन करेल. आणि एवढंच नाही रे परमात्मा, माझ्या हृदयामध्ये तुझ्याबद्दल जे प्रेम आहे ते प्रेम अखंड राहू दे. त्याचं वर्णन तिसऱ्या चरणात करतात. वदनी तुझे मंगळ नाम, वदनी तुझे मंगळ नाम, वदनी तुझे वदनी तुझे मंगळ नाम, वदनी तुझे मंगळ नाम, वदनी तुझे मंगळ नाम, वदनी तुझे
देवा मंगलात मंगल असणार तुझं ते नाम आणि माझ्या वाचेनं त्या नामाचं मी अखंड चिंतन करेल. सकळ मंगळ निधी सकळ मंगळ निधी श्री विठ्ठला चे नाम आधी. आणि अशा नामाचं देवा मी अखंड चिंतन करेल. महाराज त्या देवाचं नामचिंतन करण्यासाठी काहीही करावं लागत नाही हो. कामामध्ये काम काही म्हणा राम राम असंच म्हटलं मी एका कीर्तनातून. अरे प्रत्येक काम करत असताना देवाचं नामचिंतन करा. एका बाबांनी रात्री कीर्तनातून ऐकलं. आम्ही त्यांच्याकडे मुक्कामाला असताना बाबा पहाटे 4 वाजता उठले आणि उठले असता बाबांनी देवपूजेला सुरुवात केली. काय ऐकलं होतं म्हटलं ताईंनी सांगितलं कामामध्ये काम मग कसं करायचं. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा तुझ्या आईला सांग च्या ठेव म्हणा. म्हटलं बाबा कसंही म्हणा परंतु माझ्या देवाचं नामचिंतन झालं पाहिजे हो. काय भक्ती केली माझ्या जनाबाईनं हो. दडिता कांडिता तुझ्या गाईनं अनंता. काय भक्ती माझ्या जनाबाईची. अरे माझ्या जनाबाईनं जात्यावर दडायला बसावं आणि हाक मात्र माझ्या परमात्म्याला मारावे. सुंदर माझे जाते ग फिरते बहुत ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. कौतुके तू ये रे बा विठ्ठला. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला. खुंटे गे प्रपंचाचे नेटे गे लावणी पाची बोटे गे तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. प्रपंच दडन दडिले पीठ म्या भरिले सासू पुढे ठेविले तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. काय भक्ती होती जनाबाईची हो. आणि किती हक्काने हाक मारायच्या किती हक्क होता देवावर. ये रे बा विठ्ठला. येणारे म्हटले परमात्मा ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. देवानं माझ्या जनाबाईची हाक मारावी आणि त्या विटेवरून खाली यावं आणि माझ्या जनाबाईला जात्यावर दडू लागावं. काय भक्ती होती जनाबाईची महिला मंडळ. आणि त्या दळत असताना माझ्या परमात्मा सुद्धा जनाबाईला ओव्या म्हणू लागायचा बरं का. आणि जनाबाई पुढे म्हणायच्या देव माझ्या मागे म्हणायचा. जनाबाई म्हणायच्या म्हटले देवा माझ्या मागे ओव्या म्हणायच्या आहेत तुम्हाला. विठ्ठल माझे पिता गे विठ्ठल माझे पिता गे. तेच माझ्या जनाबाईनं तेच माझ्या देवानं म्हणावं. विठ्ठल माझे पिता गे विठ्ठल माझे पिता गे. जनाबाईनं म्हणावं रखुमाई माझी माता गे रखुमाई माझी माता गे. तेच माझ्या देवानं म्हणावं रखुमाई माझी माता गे रखुमाई माझी माता गे. जनाबाई म्हणते देवा वेडा झाला का रे परमात्मा. रखुमाई कोण आहे तुझी. म्हणजे भक्ताच्या संगतीमध्ये देव सुद्धा स्वतःला विसरतो. हे सुद्धा तेवढंच कर आहे महाराज. ऐका मग हे जात्यावर दडंदडीत असताना ओव्या म्हणायची परंपरा पूर्वी सुद्धा होती ना माता माऊलींनो. आता आमच्यासारख्या बायांना विचारू नका. आम्हाला जातं बितं भानगड काही माहीत. आता गरगंटी आली चक्क्या आल्या म्हणजे जात्यावर दडायचा काही प्रश्न येत. आता पूर्वीच्या माझ्या माता माऊली या ठिकाणी बसलेल्या आहेत. म्हणजे पूर्वी एक काळ असा होता
सासू ती सासूच होती आणि सून ती सूनच होती, बरोबर ना? इतक्या मर्यादेमध्ये असणाऱ्या सुना पूर्वीच्या इथं बसलेल्या आहेत जुन्या माता माऊल्या. सासूबाईने ऑर्डर करावा आणि सुनबाईनं त्याचप्रमाणे आपलं काम करावं, बरोबर ना? आता आमच्या कशा येतील भरोसा? आता तिथून कंबर कसून येतील आणि आम्हालाच म्हणतील सुन सासू सुन तू मेरी सुन, नाही का? आता काळ फार बिकट आहे महाराज, काय सांगावं. आणि पूर्वी रात्री सासूबाई काम सोपून ठेवायचे, सुनबाईला म्हणायचे अगं सुनबाई पहाटे 3 वाजता तुला उठायचं आहे आणि एवढं एवढं दळण जात्यावर दळायचं आहे. आणि ती सुनबाई पहाटे लवकर उठायची आणि जात्यावर दळण दळत असताना पूर्वीसुद्धा माझ्या माता माऊल्या दळताना ओव्या म्हणायच्या, बरोबर ना आई साहेब? म्हणायच्या हो. आणि किती गोड गाणे होते. जनाबाईचं जे गाणं होतं देवासाठी होतं, परंतु माझ्या माता माऊली ज्या गात होत्या ना आपल्या माहेराचं प्रेम काय असतं आणि आपल्या गाण्याद्वारे ते प्रकट करायचे. हो, गाडी गुंगराची घेऊन बंधू माझा येईल ग, राखीच्या सणाला मला माहेरी नेईल ग, माहेरच्या वाटेनं आंब्याचे आहे वन, येणार बंधू माझा विश्रांती घेईल ग, नातं हे प्रेमाचे भाऊ माझा जपेल ग, राखीच्या सणाला मला माहेरी नेईल ग, लाडक्या मैत्रिणी जमतील माहेराला, आठवणी बालपणीच्या येतील स्मरणाला, आई वडिलांच्या संगे मी सुख दुःख सांगेन ग, राखीच्या सणाला मला माहेरी नेईल ग, माहेरी जाण्याची ओढ आता लागली मला, लावून पंचारती ओ वाडीन भावाला, सांगना ग ताई कधी बंधू माझा येईल ग, राखीच्या सणाला मला माहेरी नेईल ग. असं प्रेम माझ्या माता माऊलींचं आपल्या माहेराबद्दल होतं. आताच्या मुलींना विचारा तुम्ही, या मोबाईलमुळे त्या प्रेमाचं सुद्धा वाटोळं झालं बरं का. शेजारच्या गावाचं जर माहेर असेल ना माझ्या माऊलीचं, जर त्या आपल्या माहेराचा माणूस कोणी विकणारा जरी आला गावात तरी ती माझी माता माऊली धावत धावत यायची आणि त्या विकणाऱ्या माणसाला हाक मारायची, हो काका काका माझ्या बापाला माझ्या आईला माझा निरोप सांगा, हो माझ्या सासरी मी फार आनंदानं आहे सुखानं आहे. असं प्रेम माहेराबद्दल होतं महाराज. विठाल 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 विठाल. मग असं असणार ते प्रेम, असं असणार ते नामचिंतन माझ्या जनाबाईचं. आणि काय त्या देवावर प्रेम होतं, अखंड देवाचं नामचिंतन करत असताना आणि मात्र सतत नित्य नेमाने फक्त देवाला हाक मारायची माझी जनाबाई. आणि म्हणून तुम्ही आपण सुद्धा त्या नामाचे चिंतन कसं केलं पाहिजे, एकदा सर्वांनी प्रेमाने हाताने टाळी आणि मुखाने त्या भगवंताच्या गोड नामाचं आपण चिंतन करूया. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.
कुमारी ढोपार कुमारी ढोपार कुमारी ढोपार कुमारी ढोपार कुमारी ढोपार कुमारी विठ्ठल 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 हो नामदेव आहे म्हणतात देवा. मग असं मंगलात मंगल असणार ते नाम. वदनी तुझे मंगळ नाम हृदय अखंडित प्रेम. त्या नामाचं मी अखंड चिंतन करेन. आणि जे तुझ्याबद्दल माझं प्रेम आहे ना ते कसं राहू दे अखंड. आता अखंड म्हणजे कसं, जसं आईचं आणि लेकराचं प्रेम आहे. मला सांगा हो, आपल्या लेकरावर आईसुद्धा प्रेम करते आणि मावशीसुद्धा प्रेम करते. बरं अखंड प्रेम कोणाचं, आईचं का मावशीचं? आईचंच. जसं आईचं आणि लेकराचं प्रेम आहे, जसं गायचं आणि वासरूचं प्रेम आहे, एवढंच नाही हो, जसं नदीचं आणि समुद्राचं प्रेम आहे. नदी वाहत वाहत जाते आणि समुद्राला जाऊन मिळते प्रेमापोटीच महाराज. जसं पाण्याचं आणि मासोळीचं प्रेम आहे, त्या मासोळीला जर पाण्यातून वेगळी केली तर एका मिनिटात आपला प्राण सोडून देते. असं अखंड प्रेम. आणि देवा असं माझ्या हृदयामध्ये अखंड प्रेम राहू दे. आमचं प्रेम आहे महाराज कुठं, आमचं प्रेम कसं आहे सांगू का. एका बाईनं आपल्या नवऱ्याला विचारलं, म्हटलं का हो आपल्या नवरा बायकोंचं आपल्यावर एवढं मोठं प्रेम आहे, एवढं प्रेम आहे, आपण एकामेकाशिवाय एक मिनटं सुद्धा राहत नाही. आपण औरंगाबादला जरी गेलो, संभाजीनगरला जरी गेलो तरी नवरा बायको सोबत, कुठं बाजार करायला गेलो तरी नवरा बायको सोबत, कुठं रानात गेलो तरी नवरा बायको सोबत, कोणाच्या घरी गेलो तरी नवरा बायको सोबत, सप्ताहाला गेलो, कीर्तनाला गेलो, कथेला गेलो तरी नवरा बायको सोबत. इतकं प्रेम. तो म्हटला तुला काय म्हणायचं. तिने सांगितलं, तिने विचारलं, म्हटले का हो मला खरं खरं सांगा मी जर मेली तर. तो म्हटला अगं म्हटलं असं बोलू नकोस, माझं तुझ्यावर लय प्रेम आहे, तू जर मेली ना मी वेडा होऊन जाईल म्हटलंय. काय म्हटला, मी वेडाच होऊन जाईल. बसून घ्या बाबा बाजूला. आता हिने एवढ्यावर थांबावं ना, थांबले नाही बरं का. अजून पुढे विचारलं, म्हटलं का हो मला खरं खरं सांगा मी जर मेली तर तुम्ही दुसरी बायको करणार नाहीत ना. त्याने उत्तर दिलं, अगं म्हटले वेड्याचा काय भरोसा. आता मला सांगा असे संसारामध्ये कितीतरी वेडे झाले बाबा. वेडं व्हायचं असेल ना तर माझ्या देवासाठी वेडे व्हा. कसे व्हा. वेडा झालो 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 वेडियांच्या गावी गेलो वेडियाच्या गावी गेलो गावी गेलो वेडियाच्या गावी गेलो वेडा झालो 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 वेडा झालो. अहो पंचम वेद निर्माण केला माझ्या तुकोबाऱ्यांनी, गाथा निर्माण केला तुमच्या आपल्यासाठी. आणि त्या काळामध्ये त्यावेळेला माझ्या तुकोबाऱ्यांना लोक वेडा तुक्या म्हणायचे महाराज. परंतु माझे तुकोबाराय म्हणतात, अरे बाबांनो मी वेडाच आहे ना वेडा. कारण परमार्थ शहाणा लोकांचा नाही, अतिशहाणा त्याचा बैल असं म्हटलं जातं, बरोबर ना. मग आपण जेवढे पण आलो माझ्या सहित आपण सगळे देवासाठी काय झालो, वेडा झालो वेडा झालो वेडा झालो वेडा झालो. वेडियांच्या गावा गेलो वेडियांच्या गावा गेलो, आम्हा पुसू नका काही आम्ही मानसात नाही.
कोणी जरी आम्हाला नाव ठेवतं ना, आम्ही सहज म्हणतो अरे जाऊ द्या, त्याच्या काय नादी लागलात, आपण आपल्या देवासाठी करतोय. काही जर करत असाल तुम्ही तर आपण सहज म्हणतो. कोणी जर दान धर्म करत असेल, कोणी या ठिकाणी काकड्याला लवकर येत असेल, कोणी हरिपाठामध्ये नाचत असेल, आजही नावं ठेवणारी लोक समाजामध्ये आढळून येतात बरं का. परंतु आपण काय म्हणतो, जाऊ द्या त्यांना नावं ठेवू द्या, आपण जे करतो आपल्या भगवान परमात्म्यासाठी करतो. आणि म्हणून तुकोबारे म्हणतात हो आम्ही माणसात नाही. मग ऐका, मग त्या ठिकाणी नामदेवराय म्हणतात मग अरे म्हटले परमात्मा, मग असं असणारं प्रेम, हृदयी अखंडित प्रेम, मग प्रेम असावं भक्तीचं, नात्याचं नव्हे बरं का. कधीतरी आपल्यावर कठीण प्रसंग येऊ द्या, आपल्यावर वाईट वेळ येऊ द्या, नातेवाईक साथ करत नाहीत बाबा, म्हणून प्रेम असावं भक्तीचं. नाथ बाबा म्हणतात भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी हो, अभिमान नित्य नवा तया माझी हो, प्रेम सुख देई प्रेम सुख देई, प्रेम सुख देई प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान. मग महाराज असं प्रेम देवाबद्दल असायला पाहिजे, असं भाव देवाबद्दल असायला पाहिजे. आणि त्या ठिकाणी महाराज बघा हो काय भाव होता तुकोबारायांचा. ती पंढरीची वारी करत असताना तुकोबाराय म्हणतात देव माझा माझा माझा, देव माझा 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 माझा, देव माझा माझा मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा, हीच माझी सत्यवाचा, देव माझा माझा माझा, देव माझा 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 माझा, देव माझा माझा मी देवाचा. आणि काय भाव, देव पाहावयासी गेलो, देव तेथेची होऊन ठेलो, देव माझा माझा माझा, देव माझा 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 माझा, देव माझा माझा मी देवाचा. असं प्रेम होतं, असा भाव होता देवाबद्दलचा. अरे आपलं कसं आहे बाबा, जे आपलं नाही ते आपलं म्हणतो आम्ही, आणि म्हणून दुःखाला पात्र होतो. खरं जर चांगला विचार केला हो, येणारा श्वास आणि जाणारा श्वास हा श्वास सुद्धा आपला नाही, देह सुद्धा आपला नाही, तरी देखील आम्ही जे आपलं नाही ते आपलं म्हणतो. बायको माझी माझी माझी, पोरग माझं माझं माझं, बकऱ्या माझ्या कोंबड्या माझ्या. आता मला सांगा हो, असं जर आमचं रात्रंदिवस संसाराचं चिंतन चालू असेल तर कसा भगवान परमात्माविषयी आमच्या मनात प्रेम आणि मात्र कसं आमच्या हृदयामध्ये प्रेम निर्माण होईल. असो त्या ठिकाणी नामदेवराय म्हणतात ए देवा, मी हे जे काही तिन्ही नेम केले ना, नेम करणं माझ्या हातात होतं, परंतु हे तिन्ही केलेले नेम तो पूर्णपणे सिद्धीला जाऊ दे. हे मात्र हे केशव राजा, हे मात्र तुझ्या हातात आहे, त्याचं वर्णन. नामा म्हणे केशव राजा, 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 नामा म्हणे केशव राजा. केला नेम चालवी माझा, केला नेम चालवी माझा, चरण जोडी सर्वथा, चरण जोडी सर्वथा. केला नेम चालवी माझा, केला नेम चालवी माझा, चरण जोडी सर्वथा, चरण जोडी सर्वथा. आण तुझे पंढरीनाथा,
तुझे पंढरी काय सुखी पंढरीनाथा सुखी पंढरीनाथा चरण जोडून असो महाराज बोलता बोलता आपले 2 तास कुठे निघून गेलेत आनंदाच्या भरामध्ये. एकदा आमच्या सर्व गुणीजन मंडळीसाठी टाळ्या वाजू द्या बरं, मनापासून टाळ्या वाजवा. वा वा. पहिला दिवस होता परंतु वाटलं नाही बरं का. मला एक कळत नाही, पहिला दिवस म्हटला म्हणजे लोकांच्या डोक्यात काय असतं काय माहिती, अर्धे घरी असतात अर्धे कीर्तनाला. पण मला नाही वाटत आपल्या गावात सगळेच कीर्तनाला उपस्थित झालेत. पंचक्रोशीतून बरीच मंडळी आलेली आहे. असो बघा, सप्ताह करणं म्हणजे एकट्या माणसाचा खेळ नसतो, बरोबर ना. हा खेळ नव्हे एकुल्याचा. आणि म्हणून महाराज सर्व गावकऱ्यांच्या अनमोल अशा सहकार्याने हा सप्ताह आपण या ठिकाणी चाललेला आहे. तर जाता जाता एकच म्हणेल, सरळ हाताने आपण सगळ्यांनी फूल नाही तर फुलाची पाकळी या सप्ताहाला आपण अर्पण केलं पाहिजे, दिलं पाहिजे. कारण परमार्थामध्ये दिलेलं दान हे मात्र कधी व्यर्थ जात नाही. लोक नको त्या ठिकाणी दान करत असतात, परंतु दानसुद्धा कुठं द्यावं, योग्य ठिकाणी जर आपलं दान पोहोचत असेल तर नक्कीच ते दान केलेलं आपलं सफळ झालं, सुफळ झालं. सांगण्याचं तात्पर्य, आता एवढा मोठा भव्य दिव्य मंडप आहे, या ठिकाणी सर्व गुणीजन मंडळी, गायक वादक मंडळी आहेत, आमच्यासारखे कीर्तनकार येतील. बरं, पैसाही लागतो, अन्नही लागतं, अन्नदानही लागतं, सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. बघा, सज्जन का पैसा खाय साधु संत और फकीर, सज्जन का पैसा खाय साधु संत और फकीर, दुर्जन का पैसा खाय चोर डॉक्टर और वकीला. जर तुम्ही आपण या ठिकाणी दान धर्म नाही केला ना तर तो जो पैसा असतो ना तो वेगळ्या मार्गाने निघून जातो. आणि परमार्थामध्ये दिलेलं दान, केलेलं दान हे कधी वायाला जात नाही हो. आपण रुपया दिला ना तर माझा परमात्मा कोणत्या हातानं हजारो रुपये तुम्हा आपल्याला देऊन जाईल ते तुम्हा आपल्याला सुद्धा समजणार नाही, कळणार नाही. म्हणून आपल्या गावाचा सप्ताह आहे. आपण सर्वांनी आपल्या सप्ताहाला लागणारा जो काही सर्व खर्च आहे आपण सगळ्यांनी मिळून केलेला पाहिजे. कारण मी नेहमी म्हणत असते, ही जी ज्ञानगंगा या ठिकाणी चालू आहे, या ठिकाणी शिवमहापुराण कथेचं अमृतपान तुम्ही श्रवण करीत आहात. नोहे रोज असे कीर्तनकार येतील आणि त्या ठिकाणी रोज मात्र नवीन नवीन अभंगावर तुम्हाला अनेक त्या ठिकाणी ज्ञानाच्या गोष्टी, संतांचे विचार तुम्हाला ऐकायला मिळतील. माईबाप, मी नेहमी म्हणत असते, तुम्ही काशीला गेलात, तुम्ही हरिद्वारला गेलात, गंगेमध्ये स्नान केलं, तुमच्या तनाची शुद्धता होईल. तुम्ही काशी हरिद्वारला गेलात, गंगेमध्ये स्नान केलं, तुमच्या तनाची शुद्धता होईल. परंतु या आपल्या सारंगपूर गावामध्ये अरे ज्ञानरूपी गंगा वाहत आलेली आहे. या गंगेत जर तुम्ही स्नान केलं, या गंगेमध्ये जर तुम्ही दान केलं तर नक्कीच मात्र तुमच्या मनाची शुद्धता झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून महाराज ही संधी मिळालेली आहे. काय एकदा मिळालेली संधी वाया घालवू. आता शेजारच्या गावाला सप्ताह असेल आणि तिथं जाऊन आम्ही गावाच्या सप्ताह सोडला, तिथं दान धर्म केला, त्याला काही अर्थ असतो का? आपली सेवा आपणच सगळ्यांनी मिळून घ्यायची आहे. मग ते संत भोजन असेल, अन्नदानाचा कार्यक्रम असेल, आमच्या गुणीजन मंडळी, कीर्तनकार असतील, महाराज मंडळी असेल, महाराज लोकांची सेवा असेल, आपल्या गावाचं आपणच पुण्य घ्यायचं. पुण्य कोणाला द्यावं असं वाटतं का इकडे तिकडे? बाहेर गावात आपलं पुण्य जाऊ
आपल्या गावातलं पुण्य आपल्या गावातच राहावं असं वाटत असेल, आपल्या सप्ताहाला लागणारा खर्च सर्वांनी सरळ हाताने मदत करा एवढंच म्हणेल. आणि जाता जाता महाराज या ठिकाणी कैलासवासी किसन आसाराम खाटके या दादाश्रींना जाऊन, मला वाटतं आज मोजून 16वा दिवस आहे, म्हणून तुम्हाला एकच म्हणेल, अरे कोणाचा नंबर केव्हा लागेल अजिबात भरोसा नाही. जोपर्यंत आपल्या जीवात जीव आहे ना तोपर्यंत काय दान धर्म करायचा, काय तीर्थयात्रा करायची, काय भगवंताची भक्ती करायची करून घ्या माईबाप. तो काळ केव्हा येईल कसा उडी घालेल त्याचा भरोसा नाही. आमचे वैकुंठवासी किसन दादा अचानक त्यांचं बोलता बोलता काम झालं, बोलता बोलता निघून गेले. अजिबात त्या देहाचा भरोसा नाही. म्हणून तुम्हाला एकच म्हणेल, आपण सर्व गावकरी मिळून याच ठिकाणी आमचे सर्व महाराज मंडळींकडून